वसमतच्या वैद्यकीय क्षेत्राच्या वैभवामध्ये भर पाडणारे मातोश्री हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम, रुग्णसेवा रुजू आमदार राजूभाई नवघरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मातोश्री हॉस्पिटलचे उद्घाटन मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाले आहे। महिला रुग्णांसाठी सर्व सुविधा युक्त असे अद्ययावत मातोश्री हॉस्पिटल वसमतकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले असून रविवारी आमदार राजूभाई नवघरे व मान्यवरांच्या हस्ते मातोश्री हॉस्पिटलचा स्थलांतर व गृहप्रवेश सोहळा थाटामध्ये पार पडला। या कार्यक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राजकीय, सामाजिक, धार्मिक स्तरावरील सर्वच मंडळी तसेच वसमत शहरातील नगरसेवक सर्व या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती होती। स्त्रियांसाठी 20 बेडचे अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणेसह व उच्च दर्जाच्या यंत्रसामुग्रीसह डॉक्टर अजय लोकडे यांचे मातोश्री हॉस्पिटल वसमतकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहे। वसमत येथील न्यू डॉक्टर लाईन मंगळवार बाजार येथे मातोश्री हॉस्पिटलचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। या उद्घाटन प्रसंगी पूज्य भदंत पय्याबोधी थिरो, जिल्हा अध्यक्ष नांदेड, जिल्हा भिक्खू संघ यांच्या हस्ते लोकार्पण उद्घाटन सोहळा पार पडला आहे। यावेळी संपूर्ण जिल्हाभरातील डॉक्टर मंडळींनी या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव देखील दिल्याचं पाहायला मिळते आणि म्हणून या शुभ मुहूर्तावर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक स्तरावरील सर्व मंडळींनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्यात। पाहूयात। मी या ठिकाणावर सर्वप्रथम डॉक्टर अजय लोकडे साहेब वडगावकर यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर अजय लोकडे वडगावकर साहेब हे MBBS आणि DGO म्हणजे सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ताई सुद्धा आमच्या प्रोफेसर आहेत लोकडे ताई। या ठिकाणावर मातोश्री हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम तसेच स्थलांतर व गृहप्रवेश म्हणजे असं दुहेरी कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणावर या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभाई नवघरे यांनी सुद्धा इथं भेट दिली आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे। आंबेडकरी चळवळीतील नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमारजी यंगडे, या ठिकाणावरचे गटनेते, या सहकारी साखर कारखान्याचे म्हणजे मला वाटते चेअरमन आणि बरीचशी मंडळी, मान्यवर नगरसेवक वाहुळेजी असतील, नगरसेवक बरीचशी मंडळी इथं भेट दिली। आमचे विजयजी सरपाते नांदेडचे युवा धाडशी एक नेते आहेत आणि डॉक्टर साहेबांचे मेहुणे आहेत, ते इथं विशेष उपस्थित राहिलेले आहेत। डॉक्टर साहेबांचा मुळात स्वभाव जो आहे हा सेवाभावी स्वभाव आहे, त्यांच्यात अतिशय नम्रता आहे आणि लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडावी याच्यासाठीच म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं मुबलक सुख सुविधा इथं उपलब्ध होतील, सगळ्या गोष्टी इथं त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत। जेवढे आपल्या तालुक्यामधील जेवढेही रोगी असतील समजा किंवा आपल्या जवळपासचे कोणी नातेवाईक रोगी झालेले असतील किंवा भविष्यात कधी होतील तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हक्काचं हॉस्पिटल मातोश्री आता उभं राहिलेलं आहे आणि मुळातच डॉक्टर साहेबांचा हा स्वभाव सेवाभावी असल्या कारणाने रोग्यांची एकदम परिवारातल्या माणसासारखी सेवा झाल्याशिवाय इतर राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे। त्यामुळे या हॉस्पिटलची भरभराट व्हावी आणि या निवासामध्ये सर्व परिवारांना, लोकडे परिवारांना सुख शांती इथं यश प्राप्त व्हावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांना, लोकडे ताईंना, सर्व परिवारांना त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांचं मंगल हो। एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं म्हणजे किरायाच्या ठिकाणी। त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथे सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर
खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे, तर गरोदर माता जे आहेत जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या अँब्युलन्स मध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होते. वसमत मध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत. एसी रूम म्हटलं एसी रूम, नॉन एसी म्हटलं नॉन एसी रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत. आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं, मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार. किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे. दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे. त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील.